झी मराठी वाहिनीवर लाखात एक आमचा दादा ही मालिका गेल्या वर्षी 8 जुलैला सुरू झाली होती। या मालिकेत लागीर झालं जी फेम अभिनेता नितीश चव्हाण सूर्यादादाची भूमिका साकारत आहे। मालिकेची घोषणा झाल्यावर सूर्यादादाची तुळजा कोण असणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते। अखेर अभिनेत्री दिशा परदेशी या तुळजाच्या भूमिकेत झळकणार असल्याचा अधिकृत प्रोमो समोर आला होता। मालिका सुरू झाल्यापासून दिशा आणि नितीश यांच्या जोडीला प्रेक्षकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत होता। मात्र आता दिशा लवकरच लाखात एक आमचा दादा या मालिकेतून एक्झिट घेणार आहे। गेली जवळपास 7 ते 8 महिने लाखात एक आमचा दादा या मालिकेवर आणि मालिकेच्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी कायम प्रेमाचा वर्षाव केला। तर आता मालिकेत एक मोठा बदल घडणार आहे, कारण मालिकेत तुळजाची मुख्य भूमिका साकारणारी दिशा परदेशी मालिकेचा निरोप घेत आहे। दिशाच्या ऐवजी आता मालिकेत नवीन तुळजा पाहायला मिळणार आहे। तर आता तुळजाच्या भूमिकेत प्रेक्षकांना अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर पाहायला मिळणार आहे। मृण्मयी गोंधळेकरने यापूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत पुनर्जन्माच्या ट्रॅकमध्ये राजमा ही भूमिका साकारली होती। तर आता लाखात एक आमचा दादा या मालिकेत मृण्मयीची एंट्री केव्हा होणार, प्रेक्षकाला प्रतिसाद कसा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर लाखात एक आमचा दादा या मालिकेत तुळजाच्या भूमिकेत मृण्मयी गोंधळेकरला पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।